तर शरद पवार यांनी निवडणूक लढवण्याबाबत मोठं भाष्य केलं आहे। मुंबईत उद्धव ठाकरे यांचं प्राबल्य आहे, त्यामुळे मुंबईत एकत्र लढायचं का नाही ते आम्ही बसून ठरवू। मुंबईत आम्हा सर्वांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे। काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि आम्ही स्वतः, आम्ही शेतकरी कामगार पक्ष असे सगळे मिळून एकत्रित बसू आणि पुढचं काय ते ठरवू, असं शरद पवार म्हणाले। काँग्रेस पक्ष आहे, आमचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आहे आणि शेतकरी कामगार पक्ष आणि इथे छोटे पक्ष आम्ही एकत्र बसू आणि एकत्र बसून एकत्र निवडणुकीला सामोरं जाता येईल का याचा विचार करू आणि त्याचा अंतिम निर्णय करून एकत्र निवडणूक लढवायची इच्छा आहे। महाविकास आघाडी म्हणून मुंबईमध्ये ही एकत्र होईल की मुंबई वगळता इतर ठिकाणी? अजून काही चर्चा झालेली नाही, पण मुंबईमध्ये आमच्या सगळ्यांच्यामध्ये अधिक शक्तिस्थान हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आहे, त्यामुळे त्यांना त्याचा विचार घ्यावा लागेल। पवार साहेब हे नेहमी अनुभवानं, वास्तववादी आणि नेहमी सामंजस्याची भूमिका घेत असतात, नेहमी जोडण्याचं काम करतात, ते कधीही तोडण्याचं काम करत नाही आणि म्हणून त्यांच्यासारख्या मातब्बर नेत्यानं मुंबईमध्ये ठाकरेंचं वर्चस्व मान्य करणं याचाच अर्थ एक प्रकारे मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड हा पूर्णपणे अबाधित आहे आणि तो अबाधित राहील, हेच त्याचं उत्तर आहे। धन्यवाद।